वाट न बघितल्यानंतर जर समजा मला कोणाचा जरी फोन आला नाही किंवा माझी साधी विचार नाही झाली नाही, करुणाताई धनंजय मुंडे यांचा मला फोन आला, पण त्यांना मी एकच उत्तर दिलं, हे माझं शेवट. मला बातम्या प्रसारित झाल्यानंतर मला फक्त करुणाताई धनंजय मुंडे यांचा मला फोन आला की मॅडम तुम्ही उपोषणावर का नाही बसल्या, पण त्यांना मी एकच उत्तर दिलं की ज्या वेळेला आता 5 दिवस 4 दिवस वाट बघतेय, वाट न बघितल्यानंतर जर समजा मला कुणाचा जरी फोन आला नाही किंवा माझी साधी विचार नाही झाली नाही, तर मी कलेक्टर ऑफिस नागपूर या जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे, हे माझं शेवट. मला बातम्या प्रसारित झाल्यानंतर मला फक्त करुणाताई धनंजय मुंडे यांचा मला फोन आला की मॅडम तुम्ही उपोषणावर का नाही बसल्या, पण त्यांना मी एकच उत्तर दिलं की ज्या वेळेला आता 5 दिवस 4 दिवस वाट बघतेय, वाट न बघितल्यानंतर जर समजा मला कुणाचा जरी फोन आला नाही किंवा माझी साधी विचार नाही झाली नाही, तर मी कलेक्टर ऑफिस नागपूर या जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे, हे माझं शेवट. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.